नमस्कार मित्रांनो, मी धनश्री पाटील गोवर्धन क्लासेस स्टडी इन मॅथमॅटिक्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आपण ॲडव्हान्स लेवल फर्स्टमध्ये 3rd, 4th, 5th आणि 6th कंबाईन सिलेबस पाहत आहोत, ज्यामध्ये आपण 20 चॅप्टरची एक इंडेक्स तयार केली आहे. आणि या कंबाईन सिलेबसचा आपल्याला स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड, नवोदय यासारख्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठीही उपयोग होईल. मी प्रत्येक चॅप्टरमध्ये कन्सेप्ट्स क्लिअर करते. खूप सारी इंडेक्स मी तुम्हाला शो केलेली आहे. तुम्ही त्या इंडेक्स पाहू शकता, इंट्रोडक्शन पाहू शकता आणि तुमच्या लक्षात येईल प्रत्येक चॅप्टरमध्ये चॅप्टरसाठी जे महत्त्वाचे ती प्रत्येक कन्सेप्ट आपण क्लिअर केलेली आहे. क्वेश्चन बँक पण पाहिलेली आहे. आणि आपण आता 5व्या चॅप्टरमध्ये आहोत, ऑपरेशन ऑन फ्रॅक्शन. फ्रॅक्शनमध्ये आपण टाईप ऑफ फ्रॅक्शन पाहिले. त्यानंतरच आपण ऑपरेशन ऑफ फ्रॅक्शनकडे यायचं आहे. जर तुम्हाला टाईप्स ऑफ फ्रॅक्शन येत नसतील तर तुम्हाला ऑपरेशन ऑफ फ्रॅक्शन समजणार नाही. त्यामुळे माझी विनंती राहील, तुम्ही फ्रॅक्शन हा चॅप्टर क्लिअर करून घ्या आणि मगच ऑपरेशन ऑफ फ्रॅक्शनकडे या. ऑपरेशन फ्रॅक्शनमध्ये आपण लाईक आणि अनलाईक फ्रॅक्शनचे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन पाहिले. आणि आता आपण मिक्स नंबर आणि त्यामध्ये भरपूर व्हरायटी मी तयार केली आहे. जे फ्रॅक्शनचे टाईप्स येतात, जितके फ्रॅक्शनचे एक्झाम्पल येतात ते कव्हर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. हा छोटासा माझा प्रयत्न तुम्ही पाहू शकता. पहा, मिक्स नंबर ॲडिशन. मिक्स नंबर आपल्याला 2 नंबर दिलेले आहेत. 2 इंटिजर 3/4 प्लस 7 इंटिजर 1/2 हे 2 मिक्स नंबर आपल्याला ॲडिशन करायचे आहेत. ठीक आहे. मिक्स नंबरचा इम्प्रॉपर फ्रॅक्शन करून घ्यायचा. मिक्स नंबर टू इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं कन्व्हर्जनही मी शिकवलेलं आहे. खूप सोपं असतं. या दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन असते आणि त्यानंतर रिमाइंडर ॲड करायचा असतो. QRD फॉर्म आहे हा, Q × D + R. त्यामुळं 2 × 4 8 + 3 11/4, 7 × 2 14 + 1 15/2. हे लाईक फ्रॅक्शन आहे की अनलाईक फ्रॅक्शन आहे? हे अनलाईक फ्रॅक्शन आहे. आपल्याला याचं लाईक फ्रॅक्शन करण्याचे 2 वेज आहेत. आपण 2 × 2 केलं की 4 होतं, म्हणजे आपण याचं इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन तयार करू शकतो. 15 × 2, 2 × 2 आणि 4 होऊन तसेही एक्झाम्पल सोडवू शकतो. किंवा आपण क्रॉस मल्टिपल घेऊनही सोडवू शकतो. आपण इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत. कोणतीही एक पद्धतीची प्रॅक्टिस करायची. एका वेळी तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता तेव्हा ते तुमच्या हातात बसतं. आणि मॅथ्सची ही स्ट्रॅटेजी असते, जेव्हा आपल्या नंबर्स हातात बसतात तेव्हा ते खूप ॲक्युरेसीने आपण सॉल्व करतो. ठीक आहे. 11 × 2 4 × 2 प्लस 15 × 4 2 × 4. यामुळं अनलाईक फ्रॅक्शनचं लाईक फ्रॅक्शन होतं. 22/8 + 60/8 आणि यांची ॲडिशन होईल 82/8. ओके. त्यानंतर आपण मिक्स नंबरचे सबट्रॅक्शन पाहणार आहोत. मिक्स नंबरच्या सबट्रॅक्शनमध्येही तेच करायचं आहे. मिक्स नंबरचा इम्प्रॉपर करायचा आहे. इम्प्रॉपर लाईक आहे की अनलाईक आहे ते पाहून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन्स करायचे. ठीक आहे. 7 इंटिजर 1/2 मायनस 2 इंटिजर 3/4. ओके. 7 × 2 + 1 15/2 मायनस 2 × 4 8 + 3 11/4. यामध्ये पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 15 × 4 2 × 4 मायनस 11 × 2 4 × 2. ओके. 16/8 मायनस 22/8. याची सबट्रॅक्शन होईल 38/8. ओके. देन नेक्स्ट मिक्स नंबर मल्टिप्लिकेशन. खूप सोपं असतं. अनलाईक आणि लाईकमध्ये मी सांगितलेलं आहे, जो रूल ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये असतो तो रूल मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनमध्ये असत नाही. त्यामध्ये डिफरन्सेस आहेत आणि हाच डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, कारण की यामध्येच मुलांचं कन्फ्युजन होतं आणि आपलं आन्सर चुकतं. मिक्स नंबर मल्टिप्लिकेशनमध्ये पहा, 2 इंटिजर 1/3 × 4 इंटिजर 2/5. यामध्ये आपल्याला इम्प्रॉपर करून घ्यायचं आहे. अगेन 2 × 3 6 + 1 7/3, 4 × 5 20 + 2 22/5. आणि यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे नाहीत. इथं लाईक असू दे, अनलाईक फ्रॅक्शन असू दे, इम्प्रॉपर असू दे, प्रॉपर फ्रॅक्शन असू दे, न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर, डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर करायचा असतो. त्यामुळे हे एक्झाम्पल खूप सोपं होऊन जातं. 7 × 22 3 × 5 154/15 इज द आन्सर. ओके. नेक्स्ट वन डिव्हिजन करायचे. डिव्हिजनसाठी रिसिप्रोकल हा पार्ट मी शिकवलेला आहे. मी रिसिप्रोकलची
टाईप्स पॉसिबिलिटीज आहे, त्यामध्ये 3 पॉसिबिलिटीज मी शिकवलेल्या आहेत. प्लीज तुम्ही रिसिप्रोकलचा पॉईंट पाहून घ्या आणि त्यानंतरच डिव्हिजनला या, त्याशिवाय तुम्हाला डिव्हिजन समजणार नाही. मिक्स नंबर आपल्याकडे आहे 2 इंटिजर 1/3 डिवायडेड बाय 4 इंटिजर 2/5. प्रॉपर फ्रॅक्शन त्याचा तयार होतो 7/3 डिवायडेड बाय 22/5. वेगवेगळे फ्रॅक्शन घेण्याची गरज नाहीये, मल्टिप्लिकेशनचाच फ्रॅक्शन मी डिव्हिजनमध्ये घेतलेला आहे. काय फरक पडतो हे तिथंच लक्षात येतं आपल्या. इथं डिव्हिजन करत बसण्याची गरज नाही आहे. आपल्याकडे डिव्हिजन सोडवण्यासाठी रिसिप्रोकल हा एक पॉईंट असतो. रिसिप्रोकल करायचं म्हणजे काय करायचं, फर्स्ट फ्रॅक्शन ॲज इट इज लिहून घ्यायचा, डिव्हिजनची साईन चेंज करायची, त्याची अपोजिटची साईन आहे मल्टिप्लिकेशन ती द्यायची आणि नेक्स्ट फ्रॅक्शन रिसिप्रोकल करायचा. रिसिप्रोकल करायचा म्हणजे न्यूमिरेटर डिनॉमिनेटर होतो, डिनॉमिनेटर न्यूमिरेटर होतो. 22/5चं 5/22 होतं आणि त्यानंतर पुन्हा मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशनचा रूल अप्लाय करायचा. 7 × 5 3 × 22 35/66 इज द आन्सर. ओके, द नेक्स्ट वन आपल्याला त्यानंतर आता मी पॉसिबिलिटीज तयार केलेले आहेत. आपल्याकडं आपण लाईक फ्रॅक्शनचे ॲडिशन सबट्रॅक्शन्स पाहिले, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन पाहिले, अनलाईकचे पाहिले, मिक्स नंबरचे पाहिले. पण जेव्हा कॉम्बिनेशन चेंज होतो म्हणजे काय होतं, मिक्स नंबर फ्रॅक्शन आला, होल नंबर फ्रॅक्शन आला, होल नंबर फ्रॅक्शन होल नंबर, रूल चेंज होतात, प्रोसेस चेंज होते. त्यासाठीच मी जवळजवळ तुम्हाला 32 पॉसिबिलिटीज तयार केलेल्या आहेत. प्लीज तुम्ही 32 त्या पॉसिबिलिटीज पाहून घ्या, त्याची खूप प्रॅक्टिस करा. नेहमी मी सांगत आलेली आहे, तुम्ही 50-50 एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा. तुमच्या एक्झाम्पल हातात बसतात आणि फ्रॅक्शन हा चॅप्टर जेव्हा परफेक्ट होतो, ऑपरेशन ऑफ फ्रॅक्शन जेव्हा तुमचं परफेक्ट होतं, तेव्हा तुम्ही इक्वेशन, पर्सेंटेज, डेसिमल अगदी इझिली सोडू शकता. अल्जेब्रा, कंपेरिंग क्वांटिटीज, खूप सारे चॅप्टरचे बेसिक यामध्ये लपलेलं आहे. एक्सपोनंट पॉवर आहे, रेशो प्रॉपोर्शन आहे, खूप सारे चॅप्टर्स आहेत ज्याचे बेसिक्स यामध्ये आहेत. त्यामुळं डिटेलिंगमध्ये मी दिलेलं आहे, त्याचा डिटेलिंगमध्ये तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. यानंतर मी पॉसिबिलिटीज तयार केलेले, होल नंबर ॲड करायचं आहे फ्रॅक्शनमध्ये. ठीक आहे, 3 + 4/5 आपल्याला ॲडिशन करायचे आहे. 3 हा होल नंबर आहे, 4/5 हा फ्रॅक्शन आहे. काय करायचं असतं आपल्याकडं पहा, इथं 3ला काही नाही आहे डिनॉमिनेटर, म्हणजे काय असतो, तो 1 असतो. हे मी रिसिप्रोकल करताना सांगितलेलं आहे, तेव्हा तो काय असतो, 1 असतो. म्हणजे हे एक्झाम्पल असं होईल, 3/1 + 4/5. हे अनलाईक फ्रॅक्शन आहे. मग लाईक फ्रॅक्शन करायचं. लाईक फ्रॅक्शन करायचं म्हणजे काय करायचं, 3 × 5/1 × 5 + 4 × 1 क्रॉस. ओके, 5 × 1 1 मल्टिपल केल्यानंतर तोच नंबर राहतो आन्सर. इथं काय होणार, इथे फक्त आन्सर चेंज होतं. 15 इथं 5 राहणार, प्लस इथं 4 आहे तसे राहणार आणि इथं पुन्हा 5 आहे तसे राहणार. म्हणजे या फ्रॅक्शनमध्ये कोणताच चेंज होत नाही, फक्त पहिल्या फ्रॅक्शनच्या न्यूमिनेटरमध्ये चेंज होतो. म्हणून हे QRD फॉर्मनं सोडवायचं असतं. 3 × 5 + 4 डिवायडेड बाय 5. ओके, 3 × 5 + 4 × 1 = 4 डिवायडेड बाय 5 × 1 = 5. हा शॉर्टकट आहे आणि त्याचा आन्सर मग करायचं असतं, मल्टिप्लिकेशन आधी करायची, बॉडमास रूल. 3 × 5 15 + 4 19/5 इज द आन्सर. होल नंबर आणि फ्रॅक्शनची ॲडिशन अशी करायची असती, म्हणजे सबट्रॅक्शन ही अशीच सेम करायची असती. बरोबर ओळखलं तुम्ही, सबट्रॅक्शन ही सेम अशीच करायची असती, फक्त मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनला रूल चेंज होतात. ठीक आहे, नेक्स्ट सबट्रॅक्शन पहा. होल नंबर मायनस फ्रॅक्शन. होल नंबर मायनस फ्रॅक्शनमध्ये पुन्हा तेच रूल तोच आहे. 4/1 1 हिडन असतो, 1 आपण घेऊ शकतो किंवा गरजेनुसार आपण तो घेऊ शकतो. हे रिसिप्रोकल करताना मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. तो पॉईंट पाहिल्यानंतर तुमच्या आणखीन लक्षात येईल. पहा, त्यामुळं QRD फॉर्मनुसार आपण सोडवायचं आहे. 4 × 5 - 3 × 1 = 3 डिवायडेड बाय 5 × 1 = 5. 20 - 3 17/5 इज द आन्सर. नेक्स्ट वन, मल्टिप्लिकेशन पाहिजे आपल्याला. बघा, होल नंबर इंटू फ्रॅक्शन, यामध्ये
जसं मी सांगत आले पहिल्यापासून लाईक अनलाईक मिक्स नंबर असू दे किंवा या पॉसिबिलिटीज असू देत, जे रूल ॲडिशन सबट्रॅक्शनला असतात ते रूल मल्टिप्लिकेशन डिव्हिजनला नसतात. त्यामुळं इथेही तेच होणार आहे. 4 × 3/5 मध्ये 4ला डिनॉमिनेटर 1 आहे. मल्टिप्लिकेशनचा रूल असं सांगतो, न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर, डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर. इथं काही नाही, इथं 1 डिनॉमिनेटर आहे, त्यामुळे 5 हाच डिनॉमिनेटर राहणार आणि फक्त न्यूमरेटर चेंज होणार. 4 × 3 12/5 हे आन्सर होणार. डिव्हिजनमध्ये काय होतं, डिव्हिजनमध्ये रेसिप्रोकल होतं, त्यामुळे आन्सर म्हणून मी तेच एक्झाम्पल घेतलेलं आहे. आपल्याला चेंजेस कळतात. इथं 12/5 आलेलं आहे, तेच खाली त्याचा आन्सर बघा काय येतं. 4 / 3/5 यामध्ये पहिल्यांदा आपल्याला डिव्हिजनचा अपोजिट आपल्याला ऑपरेशन करायचं असतं, मल्टिप्लिकेशन करायचं आणि नेक्स्ट फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल करायचा. 4 मध्ये कोणताही चेंज होणार नाही. फर्स्ट फ्रॅक्शन असू दे, नंबर असू दे, मिक्स नंबर असू दे, काही असू दे, ॲज इट इज लिहायचं असतं. साईन चेंज करायची. डिव्हिजनची साईन आहे, मल्टिप्लिकेशनची साईन येणार. साईन चेंज केल्यानंतर नेक्स्ट जो असतो नंबर त्यामध्ये चेंज होतं, त्यामध्ये रिसिप्रोकल होतं. 3/5चा रिसिप्रोकल 5/3 होणार आणि त्यानंतर अगेन न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर, डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर. 20/3 इथं 12/5 आलं होतं आणि इथं लिटरली 20/3. तेच नंबर जर तुम्ही घेत गेलात, तेच नंबर जर प्रॅक्टिसला घेत गेलात, खूप गमतीशीर अभ्यास होतो आणि खूप इंटरेस्ट येतो करण्यात, पण कंटाळा अजिबात येत नाही. यानंतर ह्या झाल्या 4 पॉसिबिलिटी, होल नंबर आणि फ्रॅक्शन. आता हेच एक्सचेंज करायचं, फ्रॅक्शन प्लस होल नंबर, मग आन्सर काय होतं. ठीक आहे, फ्रॅक्शन प्लस होल नंबर चेंज होतं, हा रूल चेंज होतो. 4 प्लस रूल चेंज होतो म्हणजे अप्लाय करायचा तोच असतो, पण कसा करायचा त्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. 4/5 + 3 यामध्ये पुन्हा इथं काहीच नाही, म्हणजे काय आहे, आपल्याकडे 1 अवेलेबल आहे, हे लक्षातच ठेवा तुम्ही. जर 1 इथं अवेलेबल आहे तर 4 × 1 = 4 प्लस 3 × 5 बाय 5 × 1 = 5. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण लाईक अनलाईक फ्रॅक्शनचे लाईक करताना नेहमीच करत आलेलो आहे. ज्यांनी पहिल्यापासून प्रॅक्टिस करत आले त्यांच्या हे पटकन लक्षात येईल. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर तेच आन्सर होत आहे. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, होल नंबर प्लस फ्रॅक्शन करतानाही तोच रूल अप्लाय केला, इथंही तोच रूल होतोय. सो आन्सर येणार 4 + 15 19/5. त्यानंतर आपण पॉसिबिलिटी तयार केली, फ्रॅक्शन मायनस होल नंबर. फ्रॅक्शन मायनस होल नंबर 19/3 - 2, 19/3, 19 × 1 = 19 मायनस 2 × 3 बाय 3 × 1 = 3, 19 - 6 13/3 इज द आन्सर. अगेन त्यानंतर आता मल्टिप्लिकेशनकडे आपण येणार आहोत. मल्टिप्लिकेशन खूप सोपे असते. 3 हा न्यूमरेटर आहे, कारण की याचा डिनॉमिनेटर 1 असतो, नेहमीच 1 असतो. 4 × 3 12/5 हे आन्सर येणार. की 5 ने कुणाला मल्टिपल होणार, 5 × 1 = 5. इथं काही नाही, इथं 1 असतो. ठीक आहे. नेक्स्ट वन, द लास्ट वन, फ्रॅक्शन डिवायडेड बाय होल नंबर. मी तोच नंबर घेतलेला आहे, 4/5 / 3. पहिला फ्रॅक्शन, पहिला नंबर ॲज इट इज लिहून घ्यायचा. डिव्हिजनची साईन चेंज करायची, अपोजिट साईन त्याची मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशन द्यायची. इथं चेंज केला, पुढच्या नंबरमध्ये चेंज होतो, रिसिप्रोकल होतं. 3चा रिसिप्रोकल असतो 1/3. त्यानंतर न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर, डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर. 4/15 इज द आन्सर. अशा प्रकारे फ्रॅक्शन खूप बारीक सारीक स्टेप्स आहेत, खूप छोटे छोटे स्टेप्स आहेत, खूप सोपं आहे, पण त्याची प्रत्येक कन्सेप्टची वेगवेगळी प्रॅक्टिस करायची आहे. मी तुम्हाला जवळजवळ 37 पॉईंट या चॅप्टरमध्ये देते आणि आपण फ्रॅक्शनमध्ये पण 10-12 पॉईंट पाहिलेले आहेत. तुम्ही जर या सगळ्या पॉईंटचे 50-50 एक्झाम्पल केले तर तुम्ही विचार करा तुमच्याकडे केवढा डेटा अवेलेबल होईल, तुम्हाला किती इझी जाईल हे सगळं करणं. त्यामुळं प्लीज तुम्ही याची प्रॅक्टिस करा, भरपूर प्रॅक्टिस करा. मिनिमम 50, मिनिमम 55 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. मी 50 आणि 55चे तुम्हाला गणित नक्कीच उलगडून सांगणार आहे, पण तुम्ही मिनिमम 50 किंवा 55 एक्झाम्पल्स करा आणि
भरपूर अभ्यास करा आणि त्यानंतर तुम्ही मला सांगा तुमचे मॅथची तुमची प्रोग्रेस कशी आहे ते. अशाच प्रकारे माझे व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.